तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या सेकंड डेचा शेवटचा सामना क्वालिफायर मॅच. काल युबी मुरुड हा संघ मात्र क्वालिफायर झाला आहे टॉप 5 मध्ये. उद्याच्या पण लढती मोठ्या आहेत. संचित टकले दिवसभराच्या मेहनतीनंतर मात्र स्वतः आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत. खरं तर त्यांनी एक तिकीट बुक करावं थंड हवेचं. नाही, थंड हवेची गरज आहे त्यांना, कारण एवढी प्रचंड गरमी आहे. या गरमीमध्ये 5-5 दिवस स्पर्धा आयोजन करणं, मैदानाच्या चौफेर धावणं, पंचांपासून सर्व गोष्टी करणं, फक्त आता माईकच हातात घेणं बाकी आहेत. स्कोरिंग पण ते करू शकतात, कधी कधी बॉल आणायचं पण काम करतात ते इकडनं. सर्वच मेहनत घेतात, परंतु जिगर आहे या माणसाकडे, या मुलाकडे, यात अजिबात शंका नाही. तर 3 ओव्हरचा सामना असेल हे लक्षात असू द्या. दोन्ही टीम कॅप्टन सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. आर्यन नाईक आणि त्याच्या विरोधात मात्र आयकॉन बॉलर जासईचा चैतन्य पाटील. आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. फलंदाज बाद होईल तो आर्यन नाईक. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. गोल्डन डकचा शिकार ठरला तो आर्यन नाईक. चैतन्य पाटील आयकॉन प्लेयर आहे. खरं तर रबर बॉलची पहिली बाईक, कारण रायगड प्रीमियर लीग जी झाली रबर बॉलची यंदाच्या वर्षी देखील सीझन 2 त्याचीही चर्चा सध्या चालू आहे. जाहिरातबाजी होते आणि त्या फर्स्ट सीझनचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता चैतन्य पाटील. आणि कमालीचा खेळाडू आहे, एवढा मेहनती प्लेअर आहे. आणि त्याचबरोबरीने रबर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, लेदर बॉलपासून खरं तर त्याने सुरुवात केली. आणि आता पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट घेतली आहे, ती मात्र आर्यन नाईकची. नवीन फलंदाज क्रिश. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल. पहिला चेंडू थोडा वाईड लाईनला चिकटून टाकला होता. हा दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल. उसळी मिळाली, साईशच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला. सलग 2 चेंडू निर्धाव आले. 3 षटकांचा सामना. 3 ओव्हरमध्ये किमान बामण डोंगरीला सचिन स्मृती जासईच्या विरोधात 40 करावे लागतील. हो, पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न. अंडर 25चे संघ. उद्या ग्रामीणचे 2 आयकॉन आहेत. पहिला सामना मला असं वाटतं मचिंद्र स्मृती दारावे विरोधात हा दिघोडे या 2 संघादरम्यान. आणि दोघांचेही आयकॉन प्लेयर. दारावेमध्ये मयूर वाघमारे आणि पवन केने आयकॉन प्लेयर असतील अशी माहिती मिळते. हो, बॅटची गडा घेऊन मागे बॉल चाललाय. आणि दिघोडे संघाचा पण विचार केला तर आकाश जांगीड रबर बॉलसाठी चांगला खेळाडू आहे. आणि त्याच्या विरोधात विवेक शेलार प्रिन्स हा देखील खेळताना पाहायला मिळेल. पुढची काही माहिती असेल ती नक्कीच पोचू. परंतु सिंगल आले आणि बामण डोंगरीची धावसंख्या अवघी 2 आहे. काय गोलंदाजी केली चैतन्य पाटीलने. कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. संयमने चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद क्रिश. दुसरा धक्का दिलाय चैतन्य पाटीलने. जे मास्टरचं पण बरोबर आहे, याचीच गरज आहे ती संचित टकले यांना. 2 वरती 2 मोठे धक्के. फलंदाज बाद झाला तो आर्यन नाईक. त्यानंतर बाद झाला तो क्रिश. दोन्ही फलंदाज चांगले खेळलेत. आदित्य पाटील जो दहीसरचा आयकॉन प्लेयर आहे, खेळतोय बामण डोंगरी संघासाठी. त्याला अद्याप स्ट्राईक मिळाली नाही. मागच्याही सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळालीच नव्हती आदित्य पाटीलला. सेकंड ओव्हरमध्ये आला आणि त्याने सलग 5 बॉल 5 षटकार मारले आणि तिथेच तो सामना फिरला. सध्या चैतन्य पाटील कमालीचा हा खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी करत असताना. हामर काढण्याचा प्रयत्न. दोन्ही आयकॉन आता आतमध्ये आहेत. रत्नदीप चौधरी जो आयकॉन आहे बामण डोंगरीचा, सिंगलच मिळेल. चैतन्य पाटील ॲज आयकॉन तुमच्यावरती मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडले. ती चैतन्य पाटीलने धावा दिल्या त्या अवघ्या 3 आणि विकेट घेतल्या त्या मात्र 2.
असेल टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात बामणडोंगरी जो सध्या संघ खेळतोय त्यांचा रेग्युलर टीम असेल. टाकीगावकडून मला असं वाटतं करण मडवी आणि शुभम पाटील हे दोन्ही इन ॲक्शन दिसतील. करण मडवी कालही खेळला, आजही खेळतोय, उद्याही खेळेल. बामणडोंगरीमध्ये ऋतिक पाटील आहे अशी माहिती मिळते. कदाचित दुसरा कोणी आयकॉन असेल नसेल. तेजस म्हात्रे उद्या घेऊन येतील. मोठी जुईमध्ये केतन म्हात्रे आणि अनिकेत मोकल आहे, परंतु सध्या आयकॉन प्लेयर रत्नदीप चौधरीचा धमाका षटकार साधावा. पहिला चेंडू टोळवलाय तो मात्र रत्नदीप चौधरीने षटकार. वेगवान बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातात. भूमी 11 मांडा संघ खेळेल मोठी जोईच्या विरोधात तिसरा सामना आणि मांडा संघाकडून गब्बर, शाहिद शेख आणि अयूब शेख हे दोघे जण असणार आहेत आयकॉन प्लेयर. आणखी एक धमाका. संयम आता चुका करतोय, त्याच्या विरोधात 2 षटकार आलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 वर. 15 लॉस ऑफ 2. मागच्या दोनही मॅच खरं तर संयम म्हात्रे आणि त्याचबरोबर तन्मय या दोघांनी एवढी खतरनाक गोलंदाजी केली, धावा दिल्या नाहीत आणि या मॅचमध्ये थोडा उलटफेर पाहायला मिळतोय. रत्नदीप ज्याच्यावरती खास करून गोलंदाजीची जबाबदारी होती तो आता फलंदाजीमध्ये देखील कमाल करत असताना त्याने संयमच्या विरोधात 3 बॉलमध्ये 12 कुठल्यात. शेवटचा सामना असेल उद्या बेलवली आणि या टीमचा आयकॉन प्लेयर आय थिंक माहिती मिळते चांबो एक बाकी आहे आणि विंधणे संघ देखील खेळणार आहे. सूरज पाटील वाघिवली वाडा रायगडची शान आणि आणखी एक त्याच्या कोणतरी साथीला असेल. कदाचित करणही तिकडे खेळू शकतो, सांगू शकत नाही कारण ही माहिती आहे. उद्या जेव्हा हे प्लेयर खेळतील त्या संघांकडे तेव्हाच माहिती मिळेल. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. 3 षटकांचा सामना आहे. बामणडोंगरी संघ सध्या फलंदाजी करतोय. रत्नदीप चौधरी आपल्यासाठी धावा जमवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता 16 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 3च आले होते चैतन्य पाटीलच्या विरोधात. यानंतर मात्र मागील या ओव्हरचा आपण विचार केला तर 2 षटकार खेचले ते रत्नदीप चौधरीने. आता आदित्य पाटीलवरती सर्वांच्या नजर आहेत. फक्त एकच चेंडू खेळला आदित्य पाटील. 3 ओव्हरची मॅच आहे. झटपट क्रिकेट आहे रबर बॉलचं. फसवा बॉल संयमचा. काटा बदलतो याचा चेंडू. तुम्ही किती म्हणा, जरी खेळपट्टी सिमेंटची जरी असली तरी सुद्धा या गोलंदाजाचा हा टप्पा म्हणजे चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोच आणि तीच तर खासियत आहे संयमची. डॉट बॉल टाकतो आदित्य पाटीलच्या विरोधात. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू निर्धाव टाकला. शेवटी कमबॅक केलं ते संयम म्हात्रेने. पहिले 3 चेंडू 12 आल्या. त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये लेगबाईचीच फक्त एकच धाव आहे, ती त्याच्या खात्यात नसेल. या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या संयमने. 12 धावा दिल्या. एक लेगबाईची धाव आली. एकूण धावा संख्या झाली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बामणडोंगरी संघाची 2 बाद 16. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बामणडोंगरी संघाची धावसंख्या 16 आहे. या टीमकडे रत्नदीप आहे. दुसरीकडे आपण विचार केला तर करण मडवी काय खेळला संपूर्ण दिवसभरामध्ये. त्याचबरोबर चैतन्य पाटील आहे. चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये केली होती. मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो तन्मय ठाकूर. वेगवान गोलंदाज आहे, परंतु आता 2 वेगवान गोलंदाज एकमेकांच्या विरोधात आहे. कधी कधी भूमिका बदलतात. रत्नदीपचा वेग आपण पाहिलाय दोन्ही मॅचमध्ये 7च्या वरती गेला नाही. आताही त्याच्या विरोधात वेगवान गोलंदाज आहे तन्मय ठाकूर. बाटची कडा घेतले. बॉल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय. रत्नदीपला स्ट्राईक हवी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. फेक होईल विकेट किपरच्या दिशेने. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचला आणि 2 धावा इथे चोरल्यात.
दुहेरी धावसंख्येने स्कोर 18 झालाय. मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. पावसाची वाट सगळेजण पाहत आहेत, परंतु पावसाने वाट लावली असंच म्हणावं लागेल. गेल्या वर्षी मेच्या 12-13 तारखेपासूनच तो सुरुवात झाली होती. धुमाकूळ घातला होता, परंतु या वर्षी त्याने जी दडी मारली आहे ती चिंतेची आहे. अठरा धाबा धावफलकावर. लास्ट ओव्हर. हो, प्रयत्न चालू आहेत रत्नदीपचे. वाऱ्याच्या विरोधात बॉल खरं तर थांबला. साईश होता त्या ठिकाणी. 2 धावा पुन्हा जोडल्या जातील. दोनही चेंडूंवरती तन्मयने 2-2 धावा दिल्यात आणि फटका वाऱ्याच्या विरोधात होता. गोलंदाजासाठी साह्य आहे की वारा त्याच्या दिशेने अधिक वेगाने चेंडू जाऊ शकतो. रबर बॉल हा हलका बॉल आहे. 20 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे, क्वालिफायर मॅच. काल मुरुड पोचलाय, आज कोण पोचेल? सुपर 5 ला उडवलाय बॉल. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय रत्नदीप चौधरी टुवर्ड्स द बॅकवर्ड स्क्वेअर लेग फॉर अ सिक्सर. 6 धावा. रत्नदीप चौधरीने मागील दोनही मॅचमध्ये रत्नदीप चौधरीने आपल्या बॉलिंगने करिश्मा आणला. धावा कमी दिल्या, सहज फलंदाजांसाठी त्या धावा चेस करू शकल्या. आता रत्नदीपवरती जबाबदारी आली पहिली बॅटिंग करण्याची. आघाडीचे फलंदाज बाद झाले. रत्नदीपच्या बॅटमधून धावा आल्या. 3 षटकार त्याने आतापर्यंत मारलेत. बामणडोंगरी टीमसाठी आयकॉन प्लेअर या टीमचा तो प्रमुख भूमिका बजावत असताना 3 चेंडू बाकी आहेत. 26 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये चैतन्यने 3 दिल्या. प्रत्येकाला असं वाटलं, कारण मागच्या दोनही मॅचमध्ये संयम म्हात्रे असेल, तन्मय ठाकूर असेल, या दोन्ही गोलंदाजांनी धावा दिल्या नव्हत्या. ऑन साइडला धमाकेदार फलंदाजी करत असताना रत्नदीप चौधरीचा तडाखा सोसावा लागतोय. आणखी एक षटकार. हे धावांचा पाऊस पडत असताना, कारण हा रबर बॉलचा खेळच असा आहे की पाऊस पडत असला की धावा थांबतात आणि पाऊस पडत नसला की धावांचा पाऊस पडतो असं म्हणतात. परंतु काही फलंदाज असे आहेत की त्यांना पाऊस पडायला लागला की आणखी त्यांची बॅटिंग पण खास होते. 4 षटकार आतापर्यंत मारलेत रत्नदीप चौधरीने. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वरती. 2 चेंडू बाकी आहेत. बॅटिंग लाईनअप तगडी आहे जासईची, परंतु बामणडोंगरीचा देखील बॉलिंग अटॅक तेवढाच ताकदवान आहे. आदित्य पाटीलला जास्त संधी मिळालीच नाही, ज्याने मागच्या मॅचमध्ये 5 बॉल 5 षटकार मारले होते. 2च चेंडू खेळलाय. एकच धाव काढता आले. हा चेंडू मात्र निर्धाव टाकलाय तन्मय ठाकूरने. लास्ट बॉल आहे. एकूण धावसंख्या ती 32. लास्ट बॉलवरती मोठा फटका येईल का की तन्मय थांबवेल रत्नदीप चौधरीला, ज्या रत्नदीपने 4 षटकार मारलेत. हो, मारते आणखी एक. करण मडवीच्या वरतून बॉल सीमारेषा पार. ताकदवान फटका. रत्नदीप चौधरीच्या इनिंगमध्ये 5 षटकार पाहायला मिळाले आणि त्याच जोरावरती बामणडोंगरी संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 38 वरती. 38 आणि 39 धावांचा पाठलाग करायचे सचिन स्मृती जासईला बामणडोंगरीच्या विरोधात. 18 बॉल 39 ची गरज.
आजच्या या दुसऱ्या दिवसातील शेवटची इनिंग, कारण हा शेवटचा सामना आहे. क्वालिफायर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. बामणडोंगरी संघ अडचणीत होता. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्या होत्या. आर्यन असेल, क्रिश असेल बाद झाले होते, परंतु रत्नदीप चौधरीने 5 षटकार मारले आणि 39चं टार्गेट सेट केलं. काव्या कन्स्ट्रक्शन दारावे हा संघ उद्या मात्र खेळणार आहे या स्पर्धेमध्ये. खरं तर संचित टकले सांगू शकतात की कोण कोण पुरस्कर्ते आहेत, कोणत्या नावाने कोणता संघ खेळतोय, उद्या कोण खेळेल. कदाचित उद्या आयकॉनची मोठी हजेरी पाहायला मिळेल या क्रीडानगरीमध्ये. मोठं ऐतिहासिक क्रीडानगरी आहे जिथे मोठमोठ्या स्पर्धा नेहमी होत असतात. परंतु जिगरबाज आहे, जिगरबाज संचित टकले. हा, ग्रामीणमध्ये खेळणारा प्लेअर तो आयकॉनमध्ये पण खेळू शकतो. बरेच जण आपण प्लेअर पाहिलेत. ते जे नियम आहेत ते संचित टकले आणि अगोदरच सर्व संघांपर्यंत पोहोचवलेले आहेत. 3 ओव्हर 39 धावांचा पाठलाग करायचे आणि सलामीची जोडी साईश मात्रे आणि त्याच्या साथीला आहे तो करण मडवी. माझा स्कोरर मित्र पवन राठोड स्कोरर. चांगली स्कोरिंग. अक्षर चांगला असलं की आम्हाला पण टेन्शन येत नाही. आणि मेन म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट की समालोचकाच्या डाव्या बाजूला बसणारा जर का स्कोरर असेल, उजव्या हाताने लिहिणारा, तर टेन्शन कमी असतं. बा सर्व समालोचकांना पटेल ते. तर उद्याच्या दिवसाची नक्कीच सगळेजण वाट पाहतील. त्या अगोदर आजच्या या महत्त्वाचा दिवस आणि शेवटची लढत. 3 षटकांमध्ये 39 करायची आहेत. धडाकेबाज फलंदाज करण मडवी. गोलंदाजीसाठी मात्र दाखल झाला आहे रत्नदीप चौधरी. त्याने ज्या धावा केल्या त्याच त्याला डिफेंड करायचे आहेत. आता मोठी फाईट आहे आज. संपूर्ण दिवसभरामध्ये रत्नदीप चौधरीच्या विरोधात 7 ते 8 धावांपेक्षा जास्त धावा आल्या नाहीत आणि त्याच्या विरोधात धावांचा पाऊस पाडणारा आजच्या संपूर्ण दिवसातील करण मडवी. सन्माननीय प्रकाशजी टकले यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं भव्य स्वागत केलं करण मडवीने. रत्नदीपला पहिलाच केसला षटकार. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केले ते करण मडवीने. फुल टॉस बॉलवरती आक्रमण. हेच तर क्रिकेट आहे ना. संयम मात्रे, पवन याने धावा दिल्या नव्हत्या 2 मॅचमध्ये, त्यांच्या विरोधात धावा आल्या. मागील 2 मॅचमध्ये रत्नदीपने धावा दिल्या नव्हत्या, त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अनप्रिडिक्टेबल गेम आहे तो मात्र क्रिकेट. करण मडवीचं कौतुक करावं तेवढं कमी. हो, वेगवान बॉल होता. रत्नदीपचा थोडा खाली राहिला. खरं तर पोटाच्या दिशेने येणारे चेंडू घातक असतात, कारण ती उसळी अनपेक्षित ठरली तर इजा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आत्ता आजच्या संपूर्ण दिवसाचा आपण विचार केला तर सावंत, साहिल सावंत, त्यानंतर अगदी मगाशी आर्यनला पण थोडी दुखापत झाली होती. रबर बॉल क्रिकेट थोडं रिस्की पण आहे. काही खेळाडू, काही प्लेयर्स रबर बॉलपासून थोडे दूरही राहतात. काही प्लेयर्स असे आहेत की रबर बॉल आलं की तेही पुढे येतात. धावा एकूण झाल्यात त्या 7 धावा झाल्यात. साईश मात्रे ऑन स्ट्राईक आहे. समोर रत्नदीप. 39चा पाठलाग करायचे. हो, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हो, कॅच ड्रॉप आणि त्यानंतर थ्रोही व्यवस्थित केला नाही. चुका करतोय बामणडोंगरी संघ. कॅचही सोडली आणि त्यानंतर 2ही धावा आणि त्यामध्ये पंच 1 शॉट आहे. तर एकूण धावा असतील त्या 1च. तर टोटल धावा झाल्या त्या आतापर्यंत 8. फाईन लेगला सहज साधा सोपा झेल होता तो मात्र तिथे ड्रॉप झाला. त्यानंतर फेक चुकीची झाली परंतु फलंदाजांच्या गडबडीमध्ये 1च धाव 1 शॉट पाहायला मिळाली. 39चं टार्गेट आहे. धावा झाल्यात त्या आतापर्यंत 8. इथूनही 31 करायची आहेत त्या जासईला.
वेगवान चेंडू बाची कडा घेऊन थडमानच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. करण मडवी साईशने कॉल दिलाय 2 धावांचा. त्याला ठाऊक आहे बामण डोंगरीचा अटॅक तगडा आहे. यानंतर आदित्य, यानंतर आणखी चांगले गोलंदाज आहेत. धावा करायला पाहिजेत आपल्याला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचला आता 10 वर. 10 लॉस ऑफ 0. रत्नदीप चौधरी आयकॉन प्लेयर बामण डोंगरी संघाकडून खेळत असताना चांगली गोलंदाजी आज संपूर्ण दिवसभरात केले. परंतु क्वालिफाय कोण होणार, सुपर 5 ला कोण जाणार, बामण डोंगरी की मात्र सचिन स्मृती जासई या 2 संघादरम्यान पनवेल विरोधात उरण चालू असलेला हा कडा मुकाबला या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. फक्त एकच धाव मिळेल. साईश मात्रेला स्वतःवरती नाराज आहे. फुलटॉस बॉलला कन्वर्ट करू शकला नाही. परंतु रत्नदीपकडे असलेला वेग फुलटॉस बॉलवरती आक्रमण करणं एवढंही सोपं काम नाहीये. सिंगल रन. सिंगलने स्कोर 11 झालाय. पहिल्या बॉलवरती आलेला षटकार तो कुठेतरी जिवारी लागला असेल रत्नदीप चौधरीच्या, कारण मागचे 4ही चेंडू त्याने किफायतशीर टाकलेत. धावा फार कमी दिल्यात. 11 धावा धाव फलकावरती आहेत. काल युवी स्पोर्ट्स मुरुड किंवा आय थिंक युवी प्रतिष्ठान युवी स्पोर्ट्स मुरुड हा संघ मात्र क्वालिफाय झाला टॉप 5 मध्ये. उद्याही क्रिकेटच्या महासत्ता. उद्या 2 आयकॉन प्लेयर घेऊन खेळणार आहेत. उद्या कोण आयकॉन येतील, कोण खेळतील हे तर उद्याच समजेल. परंतु आज अंडर 25 चे 8 संघ खेळले. त्यामध्ये 2 आयकॉन आणि सध्याच्या घडीला 2 आयकॉन समोर आहेत एकमेकांच्या. रत्नदीप चौधरी विरोधात करण मडवी. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. लेफ्टी बॅटरसाठी हे क्रीडांगण नेहमीच लाभदायक ठरलंय आणि करण मडवीसाठी ठरलंयच षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावा आल्यात त्या पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17. आता विजयासाठी 39चं टार्गेट आहे, म्हणजे धावा करायचे त्या 12 चेंडू 22 धावांची गरज. करण मडवी सरस ठरला आयकॉन प्लेयर म्हणून. त्याने या ओव्हरमध्ये रत्नदीप चौधरीच्या विरोधात 2 षटकार मारले, वसूल केले ते 2 षटकार. जीत खोत आलाय सेकंड ओव्हरमध्ये. थोडं परिवर्तन पाहायला मिळते, कारण आतापर्यंतच्या 2 मॅचमध्ये आदित्य पाटीलने दुसरं षटक टाकलं होतं. आता जीत खोतला आमंत्रित केलं. कधी कधी भूमिका बदलतात, कारण त्या परिस्थितीला अनुकूल गोलंदाज काढण्याचा प्रयत्न कॅप्टनचा देखील असतो. 12 बॉल 22 करायचे. ते षटक निर्णायक आहे. समोर साईश मात्रे जासईला लीड करतोय. हो, पहिलाच बॉल पाठ टाकला होता कव्हरच्या दिशेने. फटका खेचलाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. आदित्य पाटील होता त्या ठिकाणी. फक्त एकच धाव. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 18 वरती. 11 चेंडू आणि आता विजयासाठी 21ची गरज. 11 चेंडू 21ची गरज. 3 षटकांचा हा सामना क्वालिफायर मॅच. 5 दिवसांची स्पर्धा इथे रंगत असताना रबर बॉलची स्पर्धा आहे. पुन्हा ऑन साइड टार्गेट करायची होती. बॉल वेगाने मात्र चाललाय फाईन लेगला. आता मात्र मिस्टेक करत नाही. थ्रो विकेट किपरच्या दिशेने लगेचच पाहायला मिळतोय. आता थोडे चार्जअप झालेत, कारण बामण डोंगरी संघाला ठाऊक आहे या ओव्हरमध्ये आपण मिस्टेक केल्या तर या मॅचपासून आपण सहज दूर फेकले जाऊ. मागच्या 2ही चेंडूंमध्ये 2 सिंगल आल्यात. स्कोर 19 झालाय. 39चं टार्गेट आहे, म्हणजे 10 चेंडू विजयासाठी 20ची गरज. जीत खोत युवा तरवेज गोलंदाज. आणि आता बॅटची कडा घेतली. हवी असलेली विकेट प्राप्त केली ती जीत खोतने. बाद होतोय फलंदाज साईश मात्रे. सो सेकंड आयकॉन प्लेयर इन ॲक्शन फॉर अ बॅटिंग नाव. कारण मागच्या 2ही मॅचमध्ये चैतन्य पाटीलने बॅटिंग केली नव्हती. त्याला आता बॅटिंग मिळाले आणि दोन्ही आयकॉन प्लेयर सध्या मैदानात आहे. करण मडवी गावठाण आणि चैतन्य पाटील टाकीगाव. आणि त्याचाही ग्रामीणचा संघ उद्या खेळणार आहे. इक्वेशन आहे 9 बॉल आणि धावा करायचे त्या मात्र
20 धावा करायचे. 9 चेंडू 20 ची गरज. जीत खोतने पुन्हा एकदा अशा पल्लवित केल्यात बामणडोंगरी संघाच्या. नेट टू नेट फाईट सध्या चालू आहे. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला कलात्मकरित्या वळवलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान हा फटका आदित्य पाटील कडून थोडी मिस्टेक पाहायला मिळाली. हातातून चेंडू दिसटला. 2 धावा. कदाचित तिसरीसाठी पलटलाय करण मडवी. याच गोष्टीसाठी जाणला जातो. अत्यंत चिवट आहे आणि बरोबर पलटला. 3 धावा घेतल्यात त्या करण मडवीने. मिस्टेक झाली आदित्यकडून आणि त्या मोबदल्यात 3 धावा. तिहेरी धावसंख्येने स्कोर 22 झालाय. 8 बॉल आणि विजयासाठी आता गरज आहे ती 17 धावसंख्येची. हे 2 चेंडू निर्णायक आहेत. जीत खोतने 4 चेंडूंमध्ये 1 विकेट घेतले. त्याचबरोबरीने 5च धावा दिल्या. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये रत्नदीप चौधरीच्या विरोधात धावा आल्या होत्या. त्या मात्र तब्बल 17-39चं टार्गेट आहे. नेट टू नेट फाईट चालू आहे. दोन्ही बाजूंकडून कडा मुकाबला, कडा संघर्ष. जासे विरोधात बामणडोंगरी. फुलटॉस बॉल. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून परंतु नाही जाणार बॉल. ISPL स्टार बामणडोंगरीचा आर्यन नाईकने ते केले कमाल, परंतु बॅटर तिथे पोहोचलाय. 2 धावा नक्कीच वाचवल्यात त्या आर्यन नाईकने. याला म्हणतात 100% कमिटमेंट. याला म्हणतात जिद्द आणि जे ग्रामीणच्या खेळाडूंकडे अगदी ठासून भरलेली आहे. 2 धावा वाचवल्यात. अगदी उंच झेपावला आर्यन नाईक. उडी मारली आणि 2 धावा वाचवल्या. 7 बॉल आणि आता विजयासाठी गरज असेल ती 15 धावसंख्येची. 7 बॉल 15 ची गरज. ऑन स्ट्राईक करण मडवीच्या स्लॉट मध्ये हा बॉल आहे. आउट ऑफ द प्लॉट पाठवलाय. मडवीने ठोकलाय ते षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली 33 आणि आता विजयासाठी 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. आणि बामणडोंगरीचा हुकुमाचा एक्का. मागील 2 मॅचमध्ये थोडा कॉन्फिडन्स लो झालाय, परंतु आज तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा हाय करून चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि धावा रोखाव्या लागतील त्या आदित्य पाटीलला. 6 बॉल 9 करायचेत, परंतु करण मडवी काय बरसलाय, काय फलंदाजी केले. अफलातून दर्जेदार. कौतुक करावं तेवढं कमी आहे, परंतु करण मडवी ची सेना कुठे दिसत नाहीये. कारण मागील 2 मॅच पासून सकाळपासून आहे करण मडवी सांगतोय माझी सेना कुठे जाणार नाही मला सोडून. हे खरं भाई त्यांना पाहून मी मगाशी एकाला फोटो पाठवला, तो एवढा हसत होता. क्या बात आहे. हे प्रेम आहे. 6 चेंडू आणि आता 20 धावसंख्येची. हे प्रेम लाभायला पण आणि सेना आहे तिथे. तर चला मॅचकडे आपण जाऊया. 6 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय तो आदित्य पाटील. समोर येतो चैतन्य. दोन्ही पाटील एकमेकांच्या समोर. आयकॉन प्लेयर बामणडोंगरीचा आदित्य आणि समोर टाकीगावचा आयकॉन प्लेयर आहे, तो खेळतोय सध्या जासई संघासाठी. पनवेल विरोधात उरण चालू असलेला सामना. 6 बॉल 9 करायचेत विजयासाठी. क्वालिफायर मॅच आहे. दुरून चेंडू फिरवण्याचा प्रयत्न होता आदित्यचा. पहिला चेंडू इथे व्हाईट बॉल टाकला. आता 6 बॉल विजयासाठी 8 करायचेत. सगळेजण तिकडे उभे आहेत. प्रत्येक जण प्रेक्षकही आहे. प्रत्येकाला ठाऊक आहे लवकरात लवकर मॅच होतात. आज 4:30 वाजलेत. काल एक मॅच झाली नव्हती, परंतु आज सर्वच्या सर्व मॅचेस झाल्या तरी सुद्धा अगदी वेळेत सामने पार पाडले जात आहेत. व्हाईट बॉल 6 बॉल विजयासाठी 8 ची गरज. विकेट पाहिजे बामणडोंगरी संघाला. हो फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक थोडा दूरवरती आहे. विकेट कीपर प्रयत्न करतो आणि ते कॅच झाले. चैतन्य पाटीलला माघारी परतवलं आदित्य पाटीलने. 5 बॉल आणि आता विजयासाठी दावा करायचे त्या 8. पाच चेंडू आणि आता विजयासाठी 8 धावांची गरज आहे. कोण जिंकेल हा सामना. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर मात्र विकेट आली. नवीन फलंदाज संयम मात्रे मात्र मैदानात दाखल होतोय. चुरशीचा सामना इथे होत असताना क्वालिफायर मॅच. युबी स्पोर्ट्स मुरुड हा संघ मात्र काल तालुका मधून पुढे सरकलाय.
उद्या ग्रामीणचे संघ खेळणार आहेत आणि उद्या तर सुपरस्टार आहे, पवन येणार आहे अशी माहिती मला आयोजकांकडून मिळते. केतन आहे, स्वतः करण देखील आहे, शाहिद आहे, विकी पण आहे, बरेच खेळाडू आहेत उद्या येतील. पाहूया आता उद्या कोण कोण खेळेल. 5 चेंडू आणि आता विजयासाठी 8 धावांची गरज. हा व्हाईट बॉल, पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. चला चला, पंचांचा जो निर्णय तो तुम्हाला आता मान्य करावा लागेल. रिव्ह्यू नाही असे आयोजक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. संयमाला बॅटिंगसाठी 5 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज होती आणि हा पंच मात्र ते व्हाईट बॉल घोषित करतायत. अंपायर डिसिजन हा अंतिम असेल अशी आयोजकांकडून माहिती येते. व्हाईट बॉल आहे. आदित्य चला मॅच चालू करा आता. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 7 धावांची गरज. 5 असेल, 5 चेंडू आणि विजयासाठी 7 ची गरज. हा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 5 चेंडू आणि आता 7 करायचे आहेत. जीत कोचच्या विरोधात आलेला शेवटच्या बॉलचा षटकार तोही फार महत्वाचा ठरला करण मडवीच्या बॅटमधून, परंतु मॅच समाप्त झालेली नाहीये. आदित्य पाटील चमत्कार करेल का? परंतु समोर लेफ्टी बॅटर आहे संयम. आतापर्यंत बॉलिंग चांगली केली, बॅटिंग आता चांगली करायची आहे. प्रयत्न करतोय, उंच 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 आणि अधिक उंच. संयमचा संयम इथे फुटला. बॉल फेकला त्याने, षटकार साधावा. फटका खेचला संयम. का मारणार नाही, कारण त्याच्या विरोधात देखील आक्रमण झालं. रत्नदीप नेते केलं आणि त्याचा खरपूस समाचार तोडीस तोड उत्तर दिलं आणि आता फक्त एका धावेची गरज. आजचा दुसरा दिवस अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. उद्याही तिसरा दिवस असेल या स्पर्धेचा. 8 संघ ग्रामीणचे मोठे संघ खेळतील, आयकॉन प्लेयर असतील आणि तेही पाहण्यासाठी तुम्ही या, हीच विनंती. आणि हा विजयी क्वालिफायर झालाय तो सचिन स्मृती जासई या संघ. मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या दुसऱ्या दिवसात. अभिनंदन सचिन स्मृती जासई संघ. अभिनंदन असेल सर्वच खेळाडूंचा आणि हार्ड लक बामणडोंगरी टीम. प्रकाशजी टकले साहेबांचा सन्मान आपण इथे करणार आहोत आणि चैतन्य पाटील मॅन ऑफ द मॅच. किशोरजी मडवी यांना विनंती की आपण टकले साहेबांचा इथे सन्मान करावा आणि चैतन्य पाटील आपण